वर्ष होतं 2006. बेळगाव खानापूरचा सीमा प्रश्न ऐरणीवर आला होता. तिथल्या मराठी नागरिकांना अनेक अन्यायांना सामोरं जावं लागत होतं. अशा कठीण प्रसंगी सीमा बांधवांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहण्यासाठी धावून गेले शिवसेना नेते, कोकणचा ढाड्या वाघ माननीय श्री रामदासभाई कदम. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार उराशी बाळगून अन्यायाविरुद्ध धडकणाऱ्या या मुलूक मैदानी तोफेने नेहमीच मराठी अस्मितेसाठी सत्ताधाऱ्यांना जाद विचारला. खानापूरच्या महामेळाव्यात त्यांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात अशी डरकाळी फोडली की तिथल्या प्रशासनाचे धाबे दरांगले. भाईंवर IPC 153 अन्वये गुन्हे दाखल झाले आणि मग सुरू झाला तब्बल 2 दशकांचा न्यायालयीन प्रवास. या 20 वर्षांत त्यांनी तत्वांशी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाशी कधीच तडजोड केली नाही. अखेर 11 ऑगस्ट 2026 रोजी सत्याचा विजय झाला. खानापूर न्यायालयाने रामदासभाई कदम यांची सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली. ज्या अन्यायाविरोधात त्यांनी लढा दिला त्याला आज न्यायाची मोहर मिळाली. आज एक शिवसैनिक म्हणून मला त्यांच्या या संघर्षाचा अभिमान वाटतो आणि एक मुलगा म्हणून मान अभिमानाने आणखीन उंचावते. कारण परिस्थिती कितीही कठीण असो, अन्यायासमोर न झुकण्याची आणि महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत राहण्याची शिकवण मला माझ्या वडिलांकडूनच मिळाली आहे. अन्यायाविरुद्ध कधी न झुकणारा हाच बाणा आम्हा शिवसैनिकांची हीच खरी प्रेरणा.